2 दिवसानंतर खोलीतून दुर्गंध यायला सुरुवात झाली। त्यानंतर स्टाफने दरवाजा तोडला। आत बेडवरील दृश्य पाहून सर्वांना धक्का बसला। चॅनलवरती नवीन असाल तर MM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा। पोलिसांनी सांगितले की त्रिभुवन आणि कामिनी बाराबंकी येथील औरंगाबादचे रहिवासी होते। दोघांमध्ये प्रेमसंबंध होते। गेस्ट हाऊसच्या नोंदीनुसार त्रिभुवन 30 मे रोजी आला होता। त्यानं म्हटले की 3 जून रोजी तिची मैत्रीण व तेथील त्यांच्यासोबत थांबले। दोघांनी रजिस्टरमध्ये आपला खरा पत्ता दिला होता, त्यामुळे त्यांची ओळख पटू शकली। कामिनीच्या वडिलांनी सांगितले की ती 3 जून पासून बेपत्ता होती। ती बेपत्ता असल्याची तक्रार जहांगीराबाद ठाण्यात दिली होती। नातेवाईकांनी सांगितले की त्रिभुवन व कामिनी एकाच परिसरात राहत होते। पोलिसांनी गेस्ट हाऊसच्या संचालकाशी चौकशी केली। 3 जून पासून खोलीला कुलूप होते, तर स्टाफने चौकशी का केली नाही? हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले की त्रिभुवन 3 जून रोजी कोणालाही न सांगता निघून गेला होता। कर्मचाऱ्यांना जेव्हा समजले की त्रिभुवनचा मृतदेह रेल्वे रुळावर पडलाय, त्यांनाही धक्का बसला। चिन्हाट पोलिसांनी बाराबंकी पोलिसांशी संपर्क केल्यानंतर समजले की त्रिभुवनचा मृतदेह 4 जून रोजी आढळला। रेल्वे पोलिसांनी त्रिभुवनच्या नातेवाईकांशी संपर्क केल्यानंतर त्यांनी सांगितले की त्रिभुवन 3 जून रोजी लखनौमध्ये काही काम आहे म्हणून घरातून निघाला होता। पोलिसांनी सांगितले की अजूनपर्यंत हे स्पष्ट झालं नाही की त्याला ट्रेनची धडक बसली की त्यानं आत्महत्या केली। मात्र पोलिसांनी अंदाज वर्तवलाय की त्रिभुवनने कामिनीची हत्या करून आत्महत्या केली। त्रिभुवन आणि कामिनी यांच्यात विवाह करण्यावरून वाद निर्माण झाला होता। त्यावरून दोघांचे बोलणेही बंद झाले होते। यामुळे त्रिभुवनला त्रास होत होता। 3 जून रोजी त्याने तिला खोलीत बोलावले होते। त्या दिवशीही दोघांमध्ये यावरून वाद झाला। यानंतर रागाच्या भरात त्रिभुवनने तिची हत्या केली।